नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण छान असा तोंडाची चव वाढवणारा पौष्टिक पदार्थ बनवतोय. अगदी झटपट बनवून तयार होतो. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा सायंकाळच्या जेवणासाठी बनवू शकता. चवीला खूप छान लागतो. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं बघा, आज आपण बाजरीच्या पिठाची उकड बनवतोय. तर त्यासाठी आपल्याला 1 कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाव कप दही टाकून घ्यायचं आहे. दही नसेल तर अर्धा लिंबाचा रससुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यामध्येच पाव चमचा इथं हळद टाकून घ्यायची. अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. अर्धा चमचा इथं बघा मी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घेतली. पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आणि 1 मोठा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचे. हे छान असं अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून छान असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे. गुठळ्या मोडत मोडत थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला. इथं फक्त आपण 1 कप पाणी टाकून घेतलं. अशा प्रकारचं बॅटर झालं. आता कढईमध्ये आपल्याला 2.5 कप पाणी उकळायला ठेवायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. पाण्याला हलकीशी उकळी आली की त्यामध्ये आपण जे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ना, ते टाकून घ्यायचं. गॅस मोठा किंवा मीडियम ठेवायचा. सगळं अशा प्रकारे आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. त्याला उकळी येईपर्यंत ना हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे. असंच अजिबात सोडू नका, नाहीतर गुठळ्या होऊन बसतात. त्यामुळे इथं बघा, अशा प्रकारेच आपल्याला मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे. मोठ्या किंवा मीडियम गॅसवरती करू शकता. आणि ही उकड ना मंडळी आपल्याला 7 ते 8 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची. बघा, पीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे आपलं. तर 8 मिनिट झालेत बघा, मस्त असं शिजून तयार झालंय. आता याच्यावरती आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपली उकड शिजून तयार झाली आहे. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. बघा, खमंग अशी मस्त फोडणी द्यायची आहे. याच्यामुळे ना उकडची चव दुप्पट होते. चवीला खूप छान लागते उकड. 2 चमचे मी इथं तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे. आपल्याला आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सुरुवातीला शेंगदाणे टाकले ना की बाकीचे साहित्य आपलं टाकेपर्यंत शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित तळून होतात, मस्त खमंग होतात. त्यामुळं सुरुवातीला शेंगदाणे टाकायचे आपल्याला. नंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित फुललं पाहिजे जिरं मोहरीसुद्धा. नंतर त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त कुरकुरीत फोडणी करून घ्यायची आहे. आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तेलसुद्धा खूप गरम असतं आणि त्याच्यामध्ये ठेचलेला थोडासा लसूण टाकून घ्यायचा. मस्त मिक्स करून घ्यायचा. त्यामध्येच अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे फोडणीला चव छान येते. इथं आपली मस्त फोडणीसुद्धा तयार झाली आहे बघा. सुरुवातीला उकड काढून घ्यायची आपली. वरतून बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि आता शेवटी ही मस्त खमंग चुरचुरीत फोडणी टाकून घ्यायची आहे. तर इथं आपली मस्त गरमागरम उकड तयार झाली आहे. चवीला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बाजरी, तीळ आपल्या शरीरासाठी भरपूर पौष्टिक असतात. त्यामुळे हे हिवाळ्यामध्ये खाल्ले गेले पाहिजेत. त्यामुळेच हे आज आपण मस्त उकड बनवले. तुम्हीसुद्धा ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. साधी, सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा.